मी तुमचा होस्ट रोहित भोईर आणि आज आपण जाणार आहे कोकणला. आजचा डे 1. आपले टोटल 5 सीझन येणार आहे. पनवेल दाखवते 45 किलोमीटर. पनवेल दाखवते 45 किलोमीटर. सो गाईस, आता माहीत नाही कुठल्या रस्त्यावरती आम्ही. बघा, हा वाला एक रस्ता आहे आणि बघा इथे काय हे बघा पिलर लावले आणि इथे बघा गाय नंदी बैल आहे आणि या रोडवरती आम्ही आलो आहे. काय माहीत नाही कुठला रस्ता आहे हा. सो या रस्त्यावरती आता आम्ही तो बाई गेला आहे तर चाय प्यायला आणि मी तर चाय पिणार नाही कारण की मी रेडबुल पिलेली आणि मी काय खाऊ पण शकत नाही तर लवकर कारण की रेडबुल ते पचणार नाही मग ते मला. सो आता एक ब्रेक टाईम आहे हा. याच्यानंतर आम्ही निघणार पुढे. सो मी बघा पूर्ण तयारी करून आलो आहे. माझा एक स्टँड आहे आणि याच्यामध्ये गोप्रो ठेवला आहे. पॉवर बँक फुल चार्ज आहे. गोप्रो फुल स्टार्ट आहे. आता मी गोप्रोने शूट करतो आहे आणि गोप्रो नाही बोलतायला DJI Action 2 बोलतात आणि याच्यासोबत खूप सारं सामान आहे. काय आणलंस तू? चाय? पनवेलला पोचलेलो आहे. आता उतरूया आम्ही खाली. आता 45 किलोमीटर डन झाले. आता 90 किलोमीटर ना. आता 90 किलोमीटर बाकी फक्त. सो मला झोप पण येते आहे आणि भूक सुद्धा लागली आहे म्हणून मेंदूवडे घेतलेले आहेत. मेंदूवडे सांबार थोडं मस्त वाटतं मला खायला. तो हा कुठला रोड आहे? हे कुठे आहे आपण? पनवेलला ना. तो आता इकडे पनवेलला आहे. हा पनवेलला निघू आम्ही. गाडी फुल रेडी झाली आहे. स्टँड तो लावला बघा आपला. तो आता आम्ही इकडे थांबलो आहे. श्रीमोती स्नॅक्स वेज आहे पूर्ण. त्याच्यासमोर आम्ही थांबलो आहे. थोडंसं काम करतो आहे यूट्यूबचं. तर पायसुद्धा दुखायला लागले. कमरसुद्धा जाम दुखते आहे. रोज त्याला ब्रेक घेतला. आता आम्ही इकडं निघू आणि सूर्य बघा किती मस्त उगवला आहे. सकाळपासून आम्ही सूर्य नाही बघितले. आता सूर्य बघितला. आता सूर्याची आम्हाला आता छान वाटते. नंतर आम्हाला सूर्य ना बेकार वाटणार कारण की ना आता थोडं गरमी वाटत आहे. म्हणजे गरमी चालू आली आणि मी झाडं घातले आणि पण झाडं घातलेलं बघ घातले ना. मग त्यानंतर आम्हाला पूर्ण गरमी होईल. तो आम्ही आता 1 तासामध्ये 2 तास ना 2-2.5 तास आम्हाला लागतील इकडे पोचायला. पण गाडीवरती ज्या आम्ही भेटू आता सिनेमॅटिक शॉट करा. आता आम्ही इथे एका रोडला थांबलो आहे. इथे उभा राहून आता बघा गाडी इथे लावली आहे. गाडी थोडं गरम. गाडी काही गरम झाली नाही. उलटे आम्ही गरम झालो आहे. माझे बुटं गरम झाले बघा. हे बघा बुटांची हालत बघा. याचे बुटं बघा चमकतात आहे बघा. हा पण चमकतोय बघा आणि मी पण चमकतोय. थांबा आणखीन एक चमकतो. ओ ये अब तो मैं और ज़्यादा चमक रहा होगा. काय बोलतो? सो आता पुढे जाऊ. पाठ आहे ना पाठ बोलतो. पाठ आहे ना पाठ. जाम दुखते आहे. त्याची पण दुखते आहे. माझी पण दुखते आहे. सो आता आम्ही गाडीतून बसले बघा. बॅग बिग बघा. तळ्या गावाच्या इथे पोचलो आहे आणि आता इकडे भाई गेला आहे माझे फेवरेट वस्तू आणायला. ते पाठ आणि
शीटसुद्धा गरम होते आता इकडनं त्याच्या गावाला त्याच्या घरी जायला आता आम्हाला कमीत कमी 7 ते 8 किलोमीटर आहे. तर मग तिकडनं तर मी विचार करतो झोपून थोडासा, पण नाही यार, मला ब्लॉग एडिट करायचं काय पण कर. ब्लॉग एडिट नाही केला तर खूप जास्त टाईम लागेल मला, आणि जास्त टाईम लावून घ्यायचा नाही मला. आलेला आहे. आणखीन काय नाही घेतलं? वेफर इथं आहेच नाही. काहीच नाही. तो मला आवडतं क्रिएटर, ते नवीन ब्रँड निघालं आहे. मी पहिला हेल प्यायचो, हेलवरनं मी शिफ्ट झालो. इकडे बघू आणि इकडे आता पेट्रोल खाली निघालेलो आहे. आणि हे बघा किती उत्तम यार, किती एकदम गावाकडचं. काकी 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 थँक्यू काका. गाईच नारळ पडला बरोबर पकडलेला मी. ॲक्च्युअलमध्ये त्यांनी गाठ नाही मारलेली ना, त्यामुळे पडला तो. यार किती रुपये नुकसान झालं असतं? 80 रुपयाचा एक नारळ. हा इकडचा बाजार आहे. हा बाजार असा आहे की एसटी आली का पुरा बाजार बंद होतो. ट्रॅफिक बघा, एका एस टीमुळे एवढी ट्रॅफिक. ती गाय जर मध्ये उभी राहिली इथे, मग पूर्ण बाजार बंद. ये ना भाई हक्काने. ही जर गाय आहे, ही गाय माता जर इथे मध्ये उभी राहिली ना, मग पूर्ण ट्रॅफिक जाम. सगळी फक्त इकडे राशनचं दुकान बघा असं आहे, आणि आपल्या इथे एकदम वेगळ्या स्टाईलमध्ये. भाई आमच्या गावातला हा टेम्पो लालवाला. हा 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 यांच्या गावाला टेम्पो आहे. आता इकडे आपलं इकडे चालू आपण, इकडे चालू ना आपण, परत इकडे जायचं आहे. ओके सो लेट्स गो. सो पेट्रोल तर भरलेलं आहे. आता आम्ही निघालो गावाला. ते पण डायरेक्ट 7 किलोमीटर. आता डायरेक्ट आम्ही इथे आता पोहोचलेलो आहे. ते बघा खूप मोठी नाव आहे पाचघर गाव. आता इथे आम्ही एंटर केलेलं आहे. हे काय करतं रे? अरे होती. आणि हे काय म्हणजे असं साफसफाई करत असते. काका जेवत आहे. काका असे बोलते, काकाच्या जवळ आता काकाने असं फोकस केलं.